तर गॅस गुड मॉर्निंग. तर मी निघालो होतो दिदीच्या गावाला. मी आता कारवन नाक्यावर आहे. ही शाळा आहे छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय. सातपूरपर्यंत आलोय. हे काका काय गाडी यांची बंद पडली होती काय माहिती. सातपूरला खूप गर्दी आहे त्यामुळे ट्रॅफिक जाम खूप झाली होती. आम्हाला पण लवकर जाता येत नव्हते. खूप गर्दी असल्यामुळे ट्रॅफिक जाम खूप झाली आहे. सातपूरला सध्या एका साईडचे रोडची काम चालू आहे. लवकर काही जात येत नव्हते. गॅस आता मी ATM मध्ये आलोय. त्यानंतर ATM मध्ये मला पैसे काढायचे. ATM दीदीकडे आहे. दीदी काही पैसे वगैरे काढते. प्रांजलन मी आहे सोबत. तर गॅस आता ATM मधून निघालोय. मी आता CBS ला आलोय. CBS वरून मला पुण्याची बस पकडायची, म्हणजे मी सिन्नरला उतरेल. त्यामुळे मी आता बस बघतोय. बस भेटली होती तर आता सीट वगैरे म्हणजे बस खाली होती त्यामुळे आरामात जागा भेटली. बसमध्ये आहे मी आता. मुंबई नाक्याजवळ आहे. आता मी बसमध्ये आहे. बस पूर्णपणे खाली आहे. 1-1.5 तास प्रवास करून मी आता सिन्नरपर्यंत पोहोचलो होतो. तर आता ही सिन्नरचे बस स्टँड आहे. तसं मला दीदी आणि भाची भेटली होती. आता आम्ही सिन्नर बस स्टँडवर थांबलो आहोत. तर आता दीदीच्या घरी निघालो होतो. तर हा दीदीचा भाचा आहे गाडी चालवणारा. हे दीदी पाठीमागं बसले माझ्या 2 बहिणी. हे दाजींचं आय कार्ड. गाडीमध्ये होतो मी. त्यानंतर थोड्या वेळाने मी हॉटेलवर जेवायला गेलो होतो आम्ही सगळे. राजेश हॉटेल म्हणून आहे. त्यानंतर सगळे मध्ये गेलो हॉटेलच्या. जेवायला वगैरे बसायचं होतं. टेबल खाली नव्हता. त्यानंतर थोड्या वेळाने टेबल खाली झाला. भाचीला मी आवाज देत होतो पण ती काय माझ्या जवळ येत नव्हती. त्यानंतर आम्ही जेवायला चॉईस करत होतो काय जेवायचं वगैरे. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे झालं, निघालो होतो. गाडीमध्ये बसायचं होतं व घरी जायचं होतं. त्यानंतर आता गाडी वगैरे काढली होती. माझं काय चॉकलेट खायचं काम चालू होतं त्यामुळे मी काहीतरी खात असतो. आता आम्ही निघालो होतो हॉटेलवरून. त्याचं पण नाव ओम आहे. त्यानंतर तिला ताप आला होता त्यामुळे दवाखान्यात घेऊन आलो होतो. डॉक्टरने काय चेकअप वगैरे केलं, गोळ्या वगैरे घ्यायला निघालो होतो. त्यानंतर आम्ही गाडीत बसणार होतो. तसंच ती एवढी रडत नाही.
बाबू, तुला बरं वाटलं? कुठे गेली होती तू? दवाखान्यात? टाटा कर. बाय बाय कर. बाय कर. चला. दीदीच्या घरी मी आलोय. तर आता हे दीदीचं घर आहे. त्यानंतर आम्ही थोडा वेळ बसलो वगैरे. त्यानंतर मी शेतात वगैरे निघालो. हे शेत वगैरे आहे. इथे पोल्ट्री फार्म आहे. गाईस, मी आता फार्ममध्ये आलो होतो. तर हे 2250 कोंबड्या आहे. तर आता मी तुम्हाला फार्मची माहिती देतो पुढील. ह्या ज्या कोंबड्या आहे त्या दर 18 महिन्यांनी नवीन म्हणजे बदलायच्या असतात. तर गाईस, हे बघा, हे पाणी पिण्यासाठी आणि यामध्ये त्यांना खाण्यासाठी आहे. आणि इथे अंडे आहे, तुम्ही बघू शकताय. हे बघा, इथे खाण्यासाठी इथे अंडे पडतात आणि इथे पाण्याची सोय. तर असा हा एक पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा, असे हे 3 टप्पे आहेत. खाली त्यांचं ते खाली काय खत वगैरे, म्हणजे खाली खत पडतं जमिनीत आणि हे वरती बांधलेले जिना काढून. तर ही एक अशी लाईन आहे पूर्ण. ही एक अशी लाईन आहे पूर्ण. हे 3 कोंबड्या आहे. यांना चालता वगैरे येत नाही म्हणून इडे बाजूला काढून ठेवले. आणि इकडून दुसरी लाईन आणि इकडे ही तिसरी लाईन. ही चौथी लाईन, ही 5वी आणि ही 6वी शेवटची. म्हणजे बघा, तुम्ही बघू शकता, इथे कोंबडी राहील, इथे पाण्यासाठी सोय, इथे खाण्यासाठी सोय आणि खाली अंडे पडतात. अशी 1 2 3 टप्पे आणि खाली खत आहे. अशा प्रमाणे ही पोल्ट्री आहे. ही पोल्ट्री भरपूर मोठी आहे. हे बघा. तर गाईस, अशा प्रमाणे कोंबड्यांची पोल्ट्री आहे. आणि आता पाऊस वगैरे येत आहे, डगे वगैरे भरून आले. प्रांजल आणि मी आता मस्त फिरत आहोत. तर मस्त सनसेट वगैरे पण होतोय. तर आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.